तर मंडळी, माझं नाव आहे सूरज पारेकर. तर आज आम्ही आलो आहोत मामाच्या गावाला कन्सर्टमध्ये. आणि ह्या सगळ्या मावश्या बहिणी आता आपण चाललो आहोत रानामध्ये फेरफटका मारा. करवंदा काजू भेटते, काय काय भेटतंय खायला बघायला ते आपण आज बघणार आहोत. सो तुम्हालाही आम्ही दाखवू. सो हे आमचे मण्या का आपण सगळे चाललो आहोत. कुठे चाललो होतं पहिल्यांदा आपण करवंदा काढायला ना. आता काय भेटेल ते आंबे भेटले तर आंबे काढायचे, काजू भेटले तर काजू काढायच्या. येस, आता वाजलेत संध्याकाळचे 5:43. सनसेटचा टाइम. काल खूप पाऊस होता, आज पाऊसच नाही. काल पूजा होती, पूजेमध्ये आपल्याला नमन होतं, सर्व कॅन्सल झालेलं. आणि आज बघा, आज ऊन पडले आणि आज काहीच प्रोग्राम नाही. आणि आपण त्यामुळे चाललो आहोत करवंदा आणायला. ये मेरी मौसी, ये भी मौसी, ये भी मौसी, ओ मेरी मम्मा, और ये मेरी बहन है. चलो लेट्स गो. मिशन करवंदा. पहिला करवंदा. हे बघा, कालचा वादळाचा परिणाम, काजू आडवी झाली. बापरे, किती तो तुफान आला होता याचा अंदाज तुम्ही या झाडाद्वारे करू शकता. संध्याकाळी या रानामध्ये फिरायचा आनंद काही वेगळाच आहे. काका हाक मारते, काका का बोलते काय हो. ते बघा किती स्लो येतात बघा. ते चला की पटपट लवकर. किती स्लो करते म्हणते. हे हसते मगापासून कंटिन्यू. ही आमची रिद्धी. टोटॉईस काय टोटॉईस. लेट्स गो लेट्स गो. तर हा आपला आता पायवाट आहेत. मेन रोड सोडला, आता आपल्या पायवाट्याद्वारे आपल्याला जायचं आहे. मागच्या वर्षी व्हिडिओ बनवली मी इकडची आणि ह्या वर्षी बनवतोय. बघा आता ह्या वर्षी करवंदे किती आहेत. मागच्या वर्षी भरपूर करवंदे खाल्ली होती. चलो लेट्स गो. या पायवाटामधून पण चालायची मजा काही वेगळीच आहे. कोकणातला मॅन वर्सेस वाईल्ड. सगळे पाठवून हळूहळू येत आहेत. ओ चला बेटा बेटा. आणि हो, या जंगलात वाघही खूप आहेत. रात्री तर डरकाळा ऐकायला येतं वाघाच्या, एवढे वाघ आहेत तिथे. कारण माणसं सगळी मुंबईमध्ये गेलेले, शिफ्ट झालेले आहेत. जेव्हा काही प्रोग्राम येतो तेव्हा सगळेजण येतात, त्यामुळे गावी कोण नसतं. त्यामुळे वाघ आता गावाकडे, गावाच्या घराच्या इथे येतात. आता आपण ग्रुप मोठा आहे त्यामुळे आपल्याला काही टेन्शन नाही. दमली कुंजदी. चलो चलो. ए वांदे माकड 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 माकड. थांबा बॅक कॅमेरा दाखवतो. गेला, पळून गेला पळून गेला पळून गेला. सो दे चलो. बघा पायवाटा किती सुंदरसा पायवाटा आहेत. तो कसं पळतोय. हे फायनली दिसलं आपल्याला. चलो चलो चलो. अरे बापरे, आबा इथे पण आहे काय. अरे बापरे, अरे उडी मारली त्यांनी. क्या उडी मारली रे. गेला वरती गेला. वाव. चलो. मंडळींनो, प्लॅनमध्ये चेंज आहे. आपण ह्या रस्त्याने न जाता आपण दुसऱ्या रस्त्याने जाऊया. दुसरीकडे करवंद जास्त आहेत, आपला असं टिप मिळालेली आहे. तर आपण तिकडे बघूया, नवीन काहीतरी नवीन रस्ता बघूया आपण. तर आपण सगळे आता रिटर्न जातो. चलो देखते आगे कितना करवंदा मिलता है. चला चला लवकर चला.
काळोख होण्याच्या आधी आपल्याला करवंद शोधायचे आहेत. दुसरा मार्ग पुन्हा त्याच रस्त्यावरती आलो आहोत. आपला मेन रोड, हा रोड सरळ 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 जातो रत्नागिरीला. येस, याच रोडने आम्ही गणपतीपुळ्याला गेलेलो. चलो देखते हैं आगे. हां, इथे करवंदाचे काही झाडं आहेत. इथे आपल्याला करवंद मिळू शकतात. बघा किती आहेत का करवंद? जास्त नाहीत, वरती आहेत. आहेत का? एकच आहे. 4-5 आहे का? कच्ची आहेत काय काय ते का? तिथे 2 कोपऱ्यात. ओके ठीक आहे, चल अजून पुढे बघूया ना. चला एक नवं तर करूया. सुकले ते जास्त नाही. चला पुढे बघूया. हां, तर मी म्हणतो तर हा रोड सरळ जातो. पहिला बाहेर तुळसणी बाहेर पडतो. तुळसणीतून आपण पुढे जायचं रत्नागिरी. पूजा आहे, रायनाकोडे गाव आहे. तिथे पूजा, आपल्या पूजेला जायचं पाया पडायला. जमल्यास आपण महाप्रसाद पण घेऊ. काय बोलताय? आणि हा सुंदरसा असा सनसेट होतो आता आपल्या पाठीमागे. नाईस नाईस, मजा आहे मजा. चलो, काल या टायमाला किती पाऊस होता, वादळी वार होते. आणि आज शांतता, पूर्णपणे शांतता. कालचं नमन ही कॅन्सल झालं, आपल्याला काहीच बघायला भेटलं नाही. हे बघा किती फणस आहे त्या झाडाला. बाप रे, फणसच फणस. फणसट हे गाव आणि हा गावातले हे फणस. नाईस. तर मंडळी सॉरी, काय जास्त तुम्हाला दाखवू शकलो नाही, कारण करवंद जास्त नाही आहेत आणि काल खूप पाऊस पडल्यामुळे खूप सारे तर नुकसान झालेलं आहे फळांचं. त्यामुळे जेवढं होतं त्या दाखवण्यासारखं तेवढं तुम्ही दाखवलेलं आहे. तर आता आपण परत चालू आहोत, कारण इथं गौरेड्यांचं खूप इथे भीती आहे. खूप जण असं ऐकलं की या टायमाला संध्याकाळी जाऊ नका गौरेडे. त्यामुळे आपण आता चाललो आहोत घरी. परतीचा प्रवास थोडक्यात मजा आम्ही केलेली आहे. आणि बघू, भेटू पुन्हा अशा एक नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. चलो मिळू नंतर.